हं. दंडवत प्रणाम. मी भीमराज चिसोंडीकर आपल्या सुसंवाद या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. दंडवत. विषय आहे कृतीला वृत्तीची जोड हवी. कृती म्हणजे आपण जी क्रिया करतो, जो विधी करतो, जो परमेश्वरासाठी जे आपण जे काही काम करतो, त्या कृतीला आपल्या वृत्तीची जोड असणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो. एका स्थानावरची गोष्ट आहे. एका स्थानावर एक बाई उपहार घेऊन आली. ती त्याच गावात राहणारी होती. तिनं मस्त देवासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण देवासाठी चांगला उपहार गोडधोड करून द्यावा असा तिचा हेतू होता. तिनं त्या दिवशी मस्त पुरणाच्या पोळीचा उपहार केला. पुरणाची पोळी ताटामध्ये, एका वाटीमध्ये दूध, त्याच्यामध्ये तूप, बाजूला भात, वरण भात, जे काही पदार्थ असतील ते सगळं ताट सजवलं आणि ती देवाजवळ उपहार घेऊन आली. तिनं देवाला उपहार दाखवला, पहिला संकल्प सोडला आणि एक घास असा मोडला देवासाठी आणि देवाला दाखवतो. तर तिथं अशी बाजूला जर गेली तर बाजूला एक बाई उपहार घेऊन आली होती देवासाठी. तर तिचं एवढंसं ताट होतं, ताटली जर्मनची, अल्युमिनियमची तशी. त्याच्यामध्ये एक भाकर ज्वारीची आणि थोडंसं पिठलं असं होतं. तिनं आपल्या देवाला संकल्प सोडला, उपहार मांडला आणि एक घाटी स्मरण केलं आणि ती गेली. तिचा हा घास आपला हातातच होता. ती उठून गेल्यावर तिच्या बाजूला तिची नजर गेली. एक भिक्षुक आपली झोळी देवाला दृष्टपूत करत होते. तर त्यांच्या झोळीमध्ये काय असणार? त्यांच्या झोळीमध्ये फक्त एक बिस्कुटाचा पुडा होता, पार्ली बिस्किटाचा. ही विचार करते, काय ही बाई, हिच्याकडे हेच असणार का? सोन तुकडंच असणार का? भाकरच असणार का देवाला उपहार दाखवायला? माझं बघा, मी कशी पूर्णाची पोळी करून देवाला उपहार मानतो. माझेच उपहार देवाला आवडेल. नंतर त्या साधूकडे लक्ष गेल्यावर त्याच्या झोळीमध्ये बघते ते बिस्किटचा पुडा. त्याच्याबद्दल विचार करते, काय हा साधू आळशी असेल. 4 घरं फिरला असता, 4 घरं, तर चांगली त्याला भाजी रोटी मिळाली असती. परंतु आळशी असेल हा माणूस, एखाद्या दुकानात गेला असेल आणि त्याने भिक्षा म्हणून झोळी हाताळली असेल तर दुकानवाल्यानं बिस्किटचं पाकिट त्याच्या झोळीत टाकलं असेल. तेवढंच घेऊन आला आणि तेवढंच दुकानात देवाला दाखवतो. देवाला काय बिस्किट आवडेल? देवाला ते चून भाकर काय आवडेल की माझी पुरणपोळी आवडेल? नाही, माझी पुरणपोळी देवाला आवडेल ना, आवडीला खातील, असा तो विचार करते. आणि भिक्षुकही निघून गेल्यावर सारी नजर तिची त्या स्थानाच्या भोवताल फिरून परत आपल्या त्या हातात असलेल्या घासावर आली आणि नंतर ती विचार करायला लागली की देवाला तिनं घास दाखवला, 4ही घास नंतर दाखवले आणि संकल्प सोडला आणि ताट घेऊन आपल्या घराकडे निघून आली. येतानाही ती तीच विचार करते की माझीच पुरणपोळीचा उपहार देवाला आवडला असेल. देव काय बिस्किट खाणार आहे? देव काय चुनभाकर खाणार आहे? असा विचार करते घरी आली. अशीच एक लीळा रुद्रपूरची आहे. लीळा रुद्रपूरची असल्यामुळे साहजिकच प्रभूबाबांची आहे. काय झालं, स्वामी उत्तरामध्ये निघून गेल्यावर सगळं भक्तिजन, सगळे भक्त बाबांच्या सांगण्यावर, स्वामींच्या सांगण्याप्रमाणे रुद्रपूरला आले. प्रभूबाबांच्या सेवेमध्ये रुजू झाले. प्रत्येकाने आपापलं काम वाटून घेतलं होतं. स्वयंपाकाचं आणि बाबांना उपहार दाखवण्याचं काम, आरोग्य करण्याचं काम आबाईसाकडे होतं. पाणी आणण्याचं काम महादाईसाकडे होतं. देवाला अंथरूण वगैरे टाकणं, देवाला रात्री चावर ओढणं, हे नातोबाकडनं होतं. तसंच देव जेव्हा झोपेपासून तर सकाळी उठेपर्यंत चारो प्रहर दिवा घेऊन उभं राहायचं काम आपल्या कोथुळबाकडे होतं. कोथुळबाकडे असं 4-5 कामं देवाने दिली होती आणि ज्याचं काम तोच करायचा. एकाचं काम जर दुसऱ्यानं करत ते बाबांना बिलकुल आवडायचं नाही. ज्याचं काम त्यांनीच करायची अशी शिस्त होती तिथं बाबांजवळ. आणि नागदेव हे सगळ्यांवर लक्ष ठेवायचे, कोण काय करते, कोणी व्यवस्थित करते की नाही, बाबांची सेवा काही दखलंदाजी होते का, काही बाबाला खंती यावं असं कोणी काय करते का, येऊ नये असंच सगळ्यांनी वागावं, अशाची देखरेख नागदेवाचार्य करत होते. आणि वेळात वेळ काढून ते स्वामींच्या लीळासुद्धा आठवत होते. तर आणि माईमभटाकडे व्यवहार सांभाळायचा होता, म्हणजे काहीतरी 2 पैसे कमवायचे आणि बाबाच्या उपयोगाला येतील असं काहीतरी करायचं. म्हणून माईमभट आपला सराफाचा तिथे व्यापार करत होते. एक दिवशी काय झालं, बाबांची वृत्ती झाली की त्यांना उदय भास्कर नावाचा कापूर हवा होता. उदय भास्कर नावाचा कापूर हा फारच महाग आहे आणि तो जवळपास मिळणं अशक्यच होतं.
तर त्यांची अशी प्रवृत्ती झाल्यावर त्यांना दोघांनाही विचार पडला, महिमभटांना आणि नागदेवाचार्यांना. आता कसं करावं? कुठं ते आजूबाजूला फिरले, फार बाजारामध्ये इकडे-तिकडे फिरले, पण त्यांना तो कापूर कुठेही सापडला नाही. तर शेवटी विचार केला आणि नागदेवाचार्य बोलले, "आपण बाबांनाच विचारू ना कुठे मिळेल तो. बाबा सांगतील आपल्याला." मग यांनी बाबांनाच विचारलं. बाबा म्हणाले, "अहो मेला जाय म्हणे, कटक देवगिरीला जाय म्हणे, वाण्याच्या घरी कापूर असे म्हणे, पेटीत ठेवलेला असे म्हणे, मेला जाय म्हणे." अशी बाबांची भाषा होती. बाबा अहो मेला जाय म्हणे हे बाबांचं वाक्य पेटंट वाक्य होतं. तेव्हा ते असंच बोलायचे. त्याच्याविषयी जास्त काही बोलायचे नाही आणि कमी शब्दात जिथं काही काय सांगायचं ते भक्तांना सांगायचे. असं बाबांनी सांगितल्यावर हे दोघे जण कटक देवगिरीला निघाले. आता देवगिरीला पोहोचल्यावर त्यांनी त्या वाण्याचं दुकान शोधलं. त्या वाण्याला विचारलं, "दादा, तुमच्याकडे असा असा कापूर आहे, तो आम्हाला द्या." वाणी बोलला, "एवढा महाग कापूर, एवढा महाग आहे की कोणीच ठेवत नाही. माझ्याकडेही तो कापूर नाही आहे आणि खूप महाग आहे तो. कमीत कमी 15 आसोला 1 तोळा मिळतो. एवढा महाग तो कापूर आहे आणि तुम्हाला मिळणं कठीण आहे." तेव्हा ह्यांनी सांगितलं, की "दादा, तुमच्या घरी अमुक-अमुक संदूक ठेवला आहे, पेटी ठेवली आहे, त्याच्यामध्ये तो कापूर ठेवलेला आहे." तो आश्चर्यचकित झाला आणि विचारायला लागला, "तुम्हाला कसं माहीत? जे माझ्या घरात वस्तू आहे ती मलाच माहीत नाही आणि तुम्हाला कशी काय माहिती?" तर त्यांनी सांगितलं, की "आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलं, की अशा-अशा ठिकाणी त्या संदूक तुमच्या घरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तो कापूर ठेवलेला आहे." तर ठीक आहे, चला आपण पाहू म्हणून तो वाणी उठला. त्यानं दुकान बंद केलं आणि ते तिघही जण त्याच्या घरी आले. त्या एका खोलीमध्ये ती पेटी ठेवली होती, संदूक ठेवला होता. त्याच्यामध्ये त्याने शोधलं आणि खरोखर त्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये बांधलेला तो कापूर यांना मिळाला. तर त्यांनी त्या वाण्याने तो कापूर त्या दोघांच्या हवाले केला आणि माईंभट पैसे द्यायला लागले होते, परंतु त्या वाण्याने पैसे घेतले नाही. "हा कापूर बाबांच्या उपयोगाला आणणार आहे, त्याच्यामुळे मला तुमच्याकडनं पैसे नको." म्हणून त्यानं त्यांचा अंदाज दोघांचा मान-सन्मान केला आणि त्यांना निरोप दिला. जेव्हा हे बाहेर आले देवगिरी नगरामध्ये, कटक देवगिरीमध्ये, तर चौकामध्ये असा एक खांब गाडला होता आणि त्याला अशी थैली लटकवली होती आणि तिथे लिहिलं होतं, की जो आमच्या पूर्वजाच्या प्रश्नांची उत्तरं देईल, त्यांना ही थैली, पैशाची थैली, त्या पैसे 1,000,000 आसू म्हणजे 1,000 आसू होते त्याच्यामध्ये. ही 1,000,000 आसूची थैली त्याला बक्षीस देण्यात येईल, असं तिथं लिहिलेलं होतं. तर महिमभट विचारायला लागले नागदेवाचार्याला, "भटो, काय करू? घ्यायची थैली, जिंकायची आपण?" नागदेव म्हणाले, "आपण इथे आलो कशासाठी होतो ना, म्हणजे द्रव्याच्या मागे लागणं आपलं बरोबर नाही. द्रव्य आपल्याला कशाला हवा?" तर महिमभट म्हणतात, "भटो, 4 पैसे जर आपल्याजवळ असले, बाबांच्या उपयोगाला येतील, बाबांच्या सेवेसाठी कामाला येतील." तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, "ठीक आहे भटो, तुम्ही म्हणता तसंच." महिमभटाने काही विचार नाही केला, गेले आणि ती पिशवी स्वतःच्याच हातानं सोडली त्या खांबावरनं. तर ते पहारेकरी जे होते आजूबाजूला, त्या राजांचे सैनिक, ते धावत आले आणि ह्यांना विचारायला लागले, "तुम्ही साधू लोकं, तुमची हिंमत कशी काय झाली पिशवी तोडायची? हे तर शास्त्र जाणणाऱ्या माणसांचं का, ज्ञानी लोकांचं काम आहे. तुम्ही कशी काय ही पिशवी सोडली? ही अशी पिशवी आहे, आमच्या राजपुरोहितांच्या शास्त्रोक्त प्रश्नांचं जो उत्तर देईल, त्यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी ही पिशवी ठेवलेली होती. मग तुम्ही कशी काय सोडली?" तर माईमभट म्हणाले, "जा, तुमच्या राजपुरोहिताला बोलावून आणा, मग आम्ही त्यांच्याशी बोलू काय बोलायचं ते." तर त्याच्यातला एक सैनिक गेला आणि त्यांनी राजपुरोहिताला बोलावून आणलं. राजपुरोहित आला जवळ आणि त्याने निरखून पाहिले. अरे बापरे! तो दचकूनच उठला. "सराळेकर महिमभट?" महिमभट म्हणाले, "हो, मी सराळेकर महिमभटच." त्यानं नमस्कार केला. त्यानं मान सन्मानानं त्याला आपल्या राजदरबारामध्ये नेलं. इथं योग्य त्यांची पूजा हे वगैरे केली. काहीही प्रश्न न विचारता त्यांनी ती थैली महिमभटाच्या स्वाधीन केली. कारण महिमभट हे कसे होते आपल्याला माहितीच आहे. वरती एक तळपणारा सूर्य आणि खाली तळपणारा हा ध्यान सूर्य महिमभट. एवढे ज्ञानी होते ते. त्यांनी 5 शास्त्राचा इथंच अभ्यास केला होता आणि 6वं शास्त्र प्रभाकर शास्त्र इथं कोणीही शिकवत नव्हतं महाराष्ट्रामध्ये. तिथं अशी त्या शास्त्राबद्दल हे होती, की जो कोणी शिकवेल किंवा जो शिकेल त्याला पोट फुटेल, असं महाराष्ट्रामध्ये त्याची हे होती, आख्यायिका होती. म्हणून महिमभट तेलंगणामध्ये ते शास्त्र शिकायला गेले होते आणि तिथून ते शास्त्र शिकून आले. ती एक वेगळी कहाणी, ती नंतर कुठल्यातरी व्हिडिओमध्ये मी सांगेन. असे ते महिमभट. खाली तळपणारा ज्ञानभास्कर हा एक महिमभट. अशी त्यांनी ती थैली दिली
निघाले दोघे घेऊन बाजारात आले. तर माहीम भटाच्या एक मस्त एका दुकानामध्ये मेघवर्णीय धुती होती. धुती म्हणजे पांघरायचं वस्त्र, अंगावर पांघरायचं वस्त्र. त्याला त्या भाषेत धुती म्हणायचे. मेघवर्णीय धुती होती ती. माहीम भटाला वाटलं की धुती आपण घ्यावी, बाबांच्या उपयोगाला येईल. त्याने ती 60 आसूला ती धुती विकत घेतली आणि दोघे मग रुद्रपूरला आले. आणि रुद्रपूरला आल्यावर तो कापूर आणि ती दुटी बाबांना अर्पण केली. बाबा मोठे खुश झाले ती दुटी आणि कापूर. बाबांनी ती दुटी स्वतःच्या अंगावर पांघरली आणि राजमठाच्या बाहेर आले, दरवाजावर आले. एवढ्यात माहीमभट आपल्या मनामध्ये विचार करतात. बाबा खुश होते. माहीमभट विचार करतात, आपणच आणलेले वस्त्र चांगले असतात. मनात विचार करतात ना माहीमभट, आपणच आणलेले वस्त्र चांगले असतात, आपणच आणलेल्या वस्तू बाबांना आवडतात, आपल्या वस्तू पाहून बाबा किती खुश होतात, असा मनात विचार केला माहीमभटाने. तेच बाबांनी, प्रभू बाबांनी ती दुटी काढली आणि फेकली खाली. खाली फेकली, तुड लातीने तुडवली. पावसाळ्याचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती, झिमझिम पाऊस चालू होता. बाबाने ती दुटी तुडवली आणि फरफडत बाहेर नेली आणि चिखलात फेकली. चिखलातही बाबा गेले पावसात आणि ती दुटी तर तुडवायला लागली. सगळे भक्तजन अवाक झाले, पाहत राहिले. आबाईचा, महादाईचा, नाथोबा, कोथुडोबा, माहीमभट, नागदेवाच्या कुणाच्याच काही लक्षात आलं नाही. बाबाने खंती का स्वीकारली, एवढं तर बाबा आता खुश होते. तर नागदेवाचार्याच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली आणि त्यांनी माहीमभटाला बाजूला घेऊन विचारलं, भटो, काही तुम्ही मनात वेगळा विचार तर केला नाही? तर माहीमभटाच्या गोष्टी लक्षात आली की आपण मनामध्ये असं असं विचार करत होतो. तेव्हा माहीमभटांनी सांगितलं की भटो, हो, माझ्या मनात मी असा असा विचार केलेला. काय भटो, तुम्ही एवढे ज्ञानी माणूस आणि तुम्हालाही हे साध्या गोष्टी कळू नयेत. त्या वस्तू काय हो, त्या नाशिवंत वस्तू, त्या वस्तूंचं बाबाला देवाला काय, तो साऱ्या जगाचा मालिक आहे, त्याला या गोष्टींचं काय देणं घेणं, या वस्तूंचं काय देणं घेणं, नाशकात गोष्टी. आपल्या भक्तांचं गुमटं व्हावं, आपल्या भक्तांचं भलं व्हावं म्हणून देव ह्या वस्तू आपल्याकडे स्वीकारतात. ती त्यांचे उपकारच आहेत आपल्यावर. मग आता काय उपाय करू? माहीमभट विचारायला लागले नागदेवाचार्य, आचार्य, आता मी काय करू? आता काय करू? नागदेवाचार्यांनी सांगितलं, जा फौजान बाबाचे पाय धरा आणि माफी मागा, केलेल्या चुकीबद्दल माफी मागा. माहीमभट धावतच गेले आणि प्रभू बाबांचे दोन्ही पाय धरले आणि डोक्यावर दोघं बाबांच्या पायावर ठेवून ठसा रडायला लागले आणि जी मी चुकलो, जी देवा मी चुकलो, जी मला माफ करायची, बाबा मला माफ करायची असं म्हणताच बाबा म्हणायला लागले, बाबा मी चुकी केली. बाबा म्हणायला लागले, अहो मेला जाय म्हणे, उठी म्हणे, उठी ना म्हणे, उठीच म्हणे, असं म्हटलं आणि मग माहीमभट उभे राहिले. अशी ती गोष्ट आहे, अशी ती लीळा आहे. आणखी एक लीळा आहे, अशीच रुद्रपूरचीच लीळा आहे, बाबांचीच लीळा आहे. एक ही लीळा आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत इथेच थांबूया. दंडवत.